मी एजी ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते. घेऊन आली आहे गुंतण्या आतूर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. गुंतण्या आतूर फिरुनी भाग 75. पर्णी, म्हणूनच मी तुला सांगत नव्हतो. चूक माझी आहे, मग मलाच निस्तरायला हवी ना. तू सांगत होतीस तरीही मी ऐकलं नाही. मी वाईट आहे यार, खूप खूप वाईट आहे मी. माझी लायकीच नाही तुझा नवरा होण्याची. केतन, हे काय बोलताय? मी असं काही बोलले का? बरोबर बोलतो आहे मी, पण मला मात्र आता चांगलंच पटतंय. माझ्यासोबत हे झालं ना ते तर बरंच झालं. असंच व्हायला हवं होतं. मी हेच डिझर्व करतो. मला नाही ना वाटत होतं कधी की समोरचा व्यक्ती एवढा वाईट वागू शकतो. माझा विश्वास होता की एवढं कोणीही खालच्या पातळीला जाऊ शकतो, तेही अशा गोष्टीसाठी. कारण मला कोणाला फसवण्याचा विचार नाही ना येत कधीच मनात. हो केतन, आय नो, मला माहिती आहे ते. तुम्ही खूप साधे आहात म्हणून तर त्यासाठी ही शिक्षा माझ्यासाठी अगदी योग्य आहे. मी तुझं ऐकलं नाही ना, म्हणूनच देवाने मला ही शिक्षा दिली आहे. तुला माझ्यामुळे खूप त्रास झाला, त्यासाठी खरंच सॉरी. आणि आई बाबाही आता खचतील हे सगळं ऐकून, कारण अशी चूकच मी केली आहे ज्यातून बाहेर पडणंही अशक्य आहे. आता काहीच होऊ शकत नाहीये. नाही यार, तू सोडून दे मला. मी नाही तुला डिझर्व करत. तो असं निराश होऊन बोलतोय पाहून पर्णी त्याच्या जवळ जात त्याचा हात पकडू लागली. केतन, हो काय बोलताय? इट्स हर्टिंग मी. मी असं तुम्हाला एकट्याला सोडून जाईन असं वाटलंच कसं हो तुम्हाला? तुम्ही म्हणालात तरीही मी तुम्हाला सोडून नाही जाणार आहे, कधीच नाही. ती त्याला स्वतःकडे त्याला वळवण्याचा प्रयत्न करत होती आणि तो मात्र तिला बाजूला ढकलत होता. स्वतःवरच इतका नाराज झालेला की त्याला काहीच नकोसं वाटत होतं. नाही पर्णी, तू जा यार. मी वाईट आहे. तू सोड मला माझ्या या हालतीवर. नको करूस प्रेम माझ्यावर जिथं मी लायकच नाहीये. आणि त्याहीपेक्षा मला ना आता अशा जगात राहायचीच इच्छा नाहीये जिथं कोणीही मला येऊन फसवू शकतो. आय हेट मायसेल्फ यार. केतनने जोराची हाताची मूठ करत कपाटावर आपटली आणि जोराचा आवाज झाला. आणि तिनं मात्र पटकन त्याचा हात पकडला. केतन, अहो लागेल हाताला. असं काय करताय तुम्ही? आणि आई बाबा झोपले नसतील तर तेही जागे होऊन पाहायला येतील काय चाललंय आपलं. शांत व्हा बघू तुम्ही. ती त्याला तिथून बेडकडे आणत म्हणाली. पर्णी, तू जा यार उद्याच तुझ्या आई बाबांकडे. मी थकलोय यार आता. आय एम सो टायर्ड. म्हणत तो रडतच खाली बसला. तसं पर्णीने त्याला जवळ घेतलं. केतन, हार मानू नका. मी आहे ना. मी तुमची साथ देईन अगदी शेवटपर्यंत. आपण दोघे मिळून तिला हरवू मग तर झालं. काय साथ देणार आहेस? तिचा बाप मेलाय म्हणाली ती. तिची आई आहे ती कुठे असते माहीत नाही. आणि तिचा नवरा तो मिलिटरीमध्ये असतो, पण त्याच्याशी कॉन्टॅक्ट कसा करायचा हे कळत नाहीये. तिचा नवरा? काय म्हणालात केतन? तिचा नवरा कुठून आला आता? तिनं केलेल्या प्रश्नाने आता तो जागा झाला. त्याला आठवलं, आपण तिला ही गोष्ट सुद्धा सांगितलीच नाहीये. सॉरी यार पर्णी, मी तुला सांगायला विसरलो. तिचा बर्थडे होता त्या दिवशी मी तिच्या घरी गेलो होतो. आय मीन तिला फक्त सोडायला गेलो होतो, पण तिनं घरात बोलावलं मला. मी गेलो तर तिने मला कॉफी ऑफर केली. मी नाही बोलू शकलो नाही. आणि खरं तर त्या दिवशी सहज किचनमध्ये माझं लक्ष गेलं तर ती माझ्या कॉफीमध्ये काहीतरी मिसळत होती. मी ते पाहिलेलं आणि त्यानंतर ती कॉफी मला प्यायची नव्हतीच. मी घाबरलेलो काय करू या विचारात. आणि एवढ्यात तिच्या घरी कोण आलं असेल? कॅन यू गेस?
तिचा नवरा? हो, तिचा नवरा होता तो. तिला अचानक सरप्राईज द्यायला आला होता. त्याच दिवशी तर मला कळलं की तिचं लग्नही झालंय. पण तिनं तेही माझ्यापासून लपवलेलं. इव्हन माझ्यापासूनच नाही, ऑफिसमधल्या सगळ्यांपासून लपवून ठेवलेलं. त्याच दिवसापासून मी तिच्यापासून दूर राहू लागलो. पर्णी, आय स्वेअर. तिचा नवरा आहे म्हणजे ती मॅरिड आहे केतन. मग तर तिच्या नवऱ्याचा नंबर आपल्याला मिळवायलाच हवा केतन. आपल्यासाठी बरं होईल. मग बघू ना काय करायचं. आणि त्यासाठी काय करायचं? मला सध्या तिचं तोंडही पाहू वाटत नाहीये पर्णी. त्यासाठी तिच्याशी गोड बोलावं लागणार असेल तर आता मला ते शक्य नाहीये. ती माझ्या मनातून एकदा उतरलीये बस. आणि आपण सचिन भाऊजींची हेल्प घेतली यासाठी तर तिने त्यालाही बोलायला नको बोललीये. धमकावते, सगळं बाहेर आणेन. काही नाही केतन, ती फक्त तुम्हाला घाबरवते. आपण सचिन भाऊजींना नीट समजावू. त्यांना कळालं आहे याची भनकच तिला लागू द्यायची नाही. आणि बस कसाही करून तिचा मोबाईल मिळवायचा आणि त्यामधून तिच्या नवऱ्याचा नंबर काढून घ्यायचा. झालं, एवढं करावंच लागेल. मी मिळवायचा? तुला काय इतकं सोपं वाटतंय हे? ए यार पर्णी, मला नाही जमणार. तिला शंका आली तर सगळा प्लॅन चौपट होईल. आणि शिवाय त्या मोबाईलचा पासवर्ड कोण सांगणार? ती म्हणेल का हा माझा पासवर्ड आहे आणि हा माझ्या नवऱ्याचा नंबर आहे. बरं बघू काय ते. थोडा तरी मार्ग मिळालाय. आता तुम्ही विचार करू नका बरं यावर. शांतपणे झोपा बघू. बाकी मी बघते. तिचा मोबाईल कसा मिळवायचा. तुम्ही काहीच करू नका, मग तर झालं. तुमच्यापर्यंत येऊच देणार नाही मी. रिअली? शांतपणे झोपू म्हणतेस? ते आता या क्षणाला अशक्य आहे यार. पर्णी, मला वेगळीच भीती वाटते. तिने मला उद्यापर्यंतचा वेळ दिलेला यार. आता काय करू मी? उद्यापर्यंतचा म्हणजे? म्हणजे उद्या सॅटर्डेला तिनं तिच्या घरी येण्याचं आमंत्रण दिलंय मला, तिचे घाणेरडे मनसुबे पूर्ण करण्यासाठी. आणि मी असं नाही केलं तर काय? तर हेच की ती हे सगळं ऑफिस स्टाफमध्ये करेल आणि पोलीस स्टेशनमध्येही जाईल असं काही म्हणत होती. हे सगळं कधी बोलली होती ती तुम्हाला? आता बुधवारी दिवाळीनंतर जेव्हा मी पहिल्यांदा ऑफिसला गेलो. ओ, मग एवढे 2 दिवस का वाया घालवले तुम्ही? मला का नाही बोललात केतन? काहीतरी केलं असतं आपण दोघांनी मिळून. पर्णी, तुला काय वाटतं मी माझ्या परीने प्रयत्न करत नव्हतो का? पण नाही जमलं मला काही. जिथे मला जमत नाहीये तिथं तुला काय बोलू? त्यात कायदा स्त्रियांच्या बाजूने असतो, माहिती आहे ना. त्यामुळे ना जाऊन मी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करू शकतोय, नाही वकिलांना जाऊन भेटू शकतोय. कारण त्यांना जर केस काय आहे ती कळाली ना तर ते आधीच हात वर करतील. आय नो. काहीतरी मार्ग असेल, काहीतरी असेलच. मी पाहते काय करायचं. तुम्ही मी सांगते म्हणून निश्चिंत व्हाल का केतन? आता मी आहे ना. मी नाही हरू देणार तुम्हाला. मला विचार करू द्या. काहीतरी मार्ग मला नक्कीच मिळेल. कारण आता मी तिला सोडणार नाहीये. माझ्या सोन्यासारख्या नवऱ्याला आणि संसाराला ती नजर लावते काय? कियारा, नाही तुझं नाक कापलं तर मी नावाची पर्णिका नाही. शेवटचं वाक्य ती तोंडातच फुटफुटली. पर्णिका भलतीकडे पाहत अगदी निग्रहाने बोलत होती, पण नेमकी काय करणार होती ती ते काही त्याला समजत नव्हतं. आणि खरंच तिला हे सगळं करायला जमेल का हाही प्रश्न त्याला सतावत होता. तिची नजर एकदाची त्याच्यावर आली तर तो तिलाच पाहत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर काय आणि कसं होणार आहे याची चिंता पसरलेली दिसत होती. यार, पण कसं करणार आहेस तू पर्णी? मला तर खूप भीती वाटते. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही खचल्यासारखे झालाय, पण मी नाही खचले. आता सध्या तुम्ही शांत राहा आणि काहीच करू नका. बाकी सगळं मी पाहते. मला थोडा तरी विचार करू द्या. पण केतनला उद्याच्या दिवसाचं टेन्शन वाटत होतं. ते कुठं सॉल्व्ह झालेलं?
परनी सगळं करेल, पण त्यासाठी वेळ तर नको का? हो, तू बोलतेस ते सगळं ठीक आहे, पण उद्याचं काय? मला उद्याचं टेन्शन येतंय परनी, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. तिने मला सॅटर्डेला म्हणजे उद्याच घरी बोलावलंय आणि मी नाही गेलो तर ती स्टाफमध्ये आणि पोलिसांत कंप्लेंट करणार असल्याचं म्हटली आहे. आता काय करू मी? तिथे तिच्या घरी जाण्याचा काही एक संबंध तर नाही आहेच, पण नाही गेलो तर ती खरंच ते खोटं सगळीकडे पसरवेल का? मला भीती वाटते. ओ, बरं, मला थोडा विचार करू द्या. तुम्ही झोपा तोपर्यंत. अशी कशी झोप लागेल परनी हे सगळं सॉल्व्ह झाल्याशिवाय? पण केतन, तसंही उद्या आपल्या घरी कौस्तुभ भाऊजींच्या लग्नाचं ठरवायला त्यांच्याकडचे लोक येत आहेत. तुम्हाला इथं घरी असणं गरजेचं आहे. असं काय करताय? हो, आय नो, तेच तर, म्हणून तर मी विचारतोय आता मी काय करू? डोंट वरी केतन, आता माझं नीट ऐका. उद्या ऑफिसला गेल्यावर तिला फोन करायचा आणि जमल्यास केबिनमध्ये बोलवायचं. काय? केबिनमध्ये? तिला केबिनमध्ये बोलवायचं या विचारानेच त्याच्या अंगावर काटा आलेला आणि तिला म्हणायचं, मी तू सांगशील ते सगळं करायला तयार आहे. काय? तू काय बोलतेस? तुला कळतंय का परनी? हो केतन, ऐका तर. तिला फक्त तसं बोलायचंय, खरंच करायचं नाहीये. तिला सांगा ना आपल्या घरी जी परिस्थिती आहे, उद्या आपल्याकडे पाहुणे येणार आहेत ना, मग झालं. तिला सांगा, मी खूप विचार करून तुझं म्हणणं मान्य करायचं ठरवलंय, पण काय आहे की उद्या अचानक ठरलंय हे पाहुण्यांचं, तर मला थोडा वेळ दे. उद्या नाही जमणार, हवं तर पुढच्या संडेला येईल मी तुझ्या घरी. ती एकदा का तयार झाली की मग आपल्यालाही थोडा वेळ मिळेल आणि मग तेवढ्या वेळात आपण काहीतरी नक्कीच करू. पण परनी, ती तयार होईल? तिला विश्वास बसेल का मी खरं बोलतोय? आय मीन, तिला शंका नाही यायची की मी वेळ वाढवून मागतोय वगैरे. तिला तुम्ही तयार करायचं, भले तिला शंका येईल तरीही तिला पटवून द्यायचं की तुम्हाला उद्या जमत नाहीये. सचिन भाऊजींसमोर तिला मुद्दाम कळेल असं सांगा की आज जरा लवकर जावं लागतंय मला, कारण असे असे पाहुणे येणार आहेत. तिला ते पटायला हवं. ती कशी वागत आली आजपर्यंत तुमच्याशी, आता तुम्हीही तसंच वागा. बस काही करून उद्याचं हे पुढच्या आठवड्यावर ढकला, मग आपल्यालाही वेळ मिळेल. ओके, म्हणत तो हरवला. केतन, चला झोपा बरं तुम्ही, आपण सगळं ठीक करू, मग तर झालं. तिने त्याला जबरदस्तीने झोपवलं आणि तीही त्याच्या शेजारी आडवी झाली. परनी, थँक्स यार, तुला किती पटकन सुचलं हे सगळं. मी विचारच केला नव्हता की असंही काही होऊ शकेल. तुम्ही टेन्शनमध्ये आहात केतन, अशा वेळी खचून गेला असाल तर काही सुचेल तरी कसं? त्याला मन शांत असावं लागतं. जे माझं आहे तसंही तिला मी चांगलंच ओळखलंय. नाही, आता तिला तिच्या एक ना एक पापाची शिक्षा दिली तर बोला, पण 1 आठवड्यात आपल्याला सगळं पॉसिबल होईल ना? म्हणजे तिची माहिती मिळवणं अँड ऑल. हो, करू काहीतरी. सचिन भाऊजींचीही मदत घ्यावी लागेल. तिला भनकही नाही लागणार, तुम्ही निश्चिंत राहा. तुमचं नाव कुठंच येणार नाही, ते मी पाहीन. आणि तिचं हे आत्मविश्वासाने बोलणं पाहून त्याचा मात्र हरवलेला विश्वास पुन्हा येऊ लागलेला. आता या क्षणाला त्याला अगदी समाधानी वाटत होतं अशी बायको मिळवून. तो तिलाच डोळे भरून पाहत होता, जी आताही कसला तरी विचार करण्यात हरवलेली. काय, झोपा ना आता, असं काय पाहताय केतन? तिने त्याच्या डोळ्यांवर हात ठेवला आणि बरेच ते मिटले, पण त्याने तिचा हात बाजूला केला. आय लव्ह यू परनी. सॉरी यार. इट्स ओके. चला बरं, झोपा आता. तिनं त्याला जवळ ओढलं आणि त्याला थोपटू लागली आणि मग मात्र तो तिला बिलगून झोपला. तिला स्वतःकडे खेचत होता. तिच्या सोबत असण्याच्या भावनेनेच कितीतरी मोकळं वाटत होतं आता त्याला. पण परनीच्या मनात मात्र आता या सगळ्याचा कसा निकाल लावायचा हेच चालू होतं. आजचा पार्ट इथंच संपलाय. बघूया परनिका
कियाराच्या डावांना कसं उत्तर देते आणि तिच्या केतनला कशी वाचवते. त्यासाठी ऐकत रहा गुंतन्या आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.